तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल पवार तुमचं स्वागत करीत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला घरगुती गणपती वाजवायचे आहे. बाप्पाचं आगमन आहे. तर आपलं काम आहे मुंबई सेंट्रलला रिलायन्स मॉलच्या इथे. तर आता सर्व मुलं रेडी झाले, खाली पुढे गेले असतील. तर मला उशीर झाला आहे, तर मी पण खाली जातो आणि भेटतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे. बंटी खाली थांबलाय. आपल्याला बॅटरी घ्यायला जायचं. आपलं हातगाडीवर काम आहे, सिंगल रूट आहे. तर बॅटरीवर कनेक्शन करायचं मुंग्याचं. तर आता आपण खाली जातोय, भेटू खाली गेलं. आलोय खाली, पाऊस पडतोय. पावसाचं काय खरं नाही वाटत आहे. आणि पोरं सरी गेलेत पुढे, जिथे आपल्याला वाजवायचे तिथे. बंटी थांबलाय. हाय नितेश, समीर भाऊ. चला निघूया. उशीर झालेला आहे, तर आता बॅटरी घ्यायला जातो. भेटतो तुम्हाला. तन्मय भाऊ, अरे तन्मय भाऊंना बघितलात ना. एक नंबर. टाकणार आहे. चालू आहे बॅटरी घ्यायला आणि बॅटरी घेऊन मग आपण आपल्या लोकेशनवर जाऊ. गाडीवरती आहे. तर बॅटरी आता घेतली आहे. आता जातोय डायरेक्ट लोकेशनवर. डायरेक्ट लोकेशनवर. तर निघालोय आता. बंटी भाऊ गाडी चालवतोय. आणि मित्रांनो, आपल्या इंट्रो मध्ये थोडी चुकी झाली. मला पण एक्झॅक्टली माहीत नव्हतं घरगुती गणपती की काय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की रिलायन्स मॉलच्या इथे वाजवायचं. रिलायन्स मॉलचा इथेच तिकडचे जे कामगार आहे ना, त्यांचा सार्वजनिक गणपती आहे कामगारांचा. तर आपल्याला त्यांचं काम वाजवायचं आहे. तर तेवढं फक्त समजून घ्या. आता आपण पोहोचू, जवळच आहे आपण. तर इथे एक बाप्पाचं आगमन होतंय, फुल धमाल चालू आहे. गणपतीमध्ये मजाच वेगळी असते. अशी 10 दिवस आम्हाला वाजवायला पण अशी मजा असते ना. मग नंतर खूप मिस करायला होतात ते दिवस. तर मित्रांनो, आपण पोचलेलो असतो आणि सर्व गँग इथे रेडी आहे. सामान पण काढलेलं आहे इथे. हातगाडी पण रेडी आहे. हाय पप्लू, हाय डॉन. तर इकडे रोटो लावून घेत आहेत आणि इथे पावसाची ताडपत्री. आजी भाऊ, लाईकाला, फॉलो काला, शेल काला, थप काला. आय मली माता थाईल देव लागला तर बोलू दे सगळ्यांना. नालायन नालायन नालायन. काय ते नारायण हा तेच काय माझा आजोबा होता नालायन. तेच ते तुम्ही बोलले ते. तर तुमचाच निहार इथे आगमन झालेला आहे आणि तुमच्याच निहारने एक व्हिडिओ एडिट केला, आपल्याला दाखवतोय. तर तुम्ही पण बघा. मधला बाजू दादू मधला बाजू ना. वन साईड एवढंच दाखवतो. त्याच्या आयडीला जाऊन बघा तुम्ही. तुमचाच निहार इंस्टाग्राम आयडी वन साईड भावा. आणि तिथे थांबले आणि ते आगमन झाले नाही. टिटीट
गँग गँग पवार ब्रँड इज ब्रँड. जेव्हा लवकर टाइमपास करू नको. चिराग जाधव, तुमचं काय झालेलं असतं तुम्ही असे डायरेक्ट झोपेत आहे अजून. तर गाईज आपला मॉर्निंगचा शो आहे. आपण काल पण वाजवलं होतं पण मी कालचा ब्लॉग नाही केला होता. तर आज काल घरी जायला उशीर झालेला आणि आता परत मॉर्निंगचं पण काम आहे. त्याच्यामुळे पोरांच्या झोपा पूर्ण झालेल्या नसतं. ओके चला घे 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 घे. असे पोरांच्या अंगात कला आहेत. जरा पण 2 मिनिटं थांबत नाहीत, चालूच होतात डायरेक्ट. विषय गंभीर आहे. वन साइड भावा. डीजे 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 इन द मिक्स. ही आपली गेल्या वर्षीची टी शर्ट तुम्हाला माहितीच असेल, मस्त होती. पण ब्रँड इज ब्रँड. बबल्या, 2 शब्द आता ब्लॉग मध्ये काहीतरी बोल. माझं मी एकदम सुचून बोलणार आहे भाई. आपल्याला बोलायचं बरंच काय पण एकदम तुझ्यासाठी बोलणार आहे आणि ग्रुप साठी बोलणार आहे बस. वन साइड भावा हक्के. तर आता सर्व मुलांसाठी नाश्ता घ्यायला जातोय. सेट पण आहेत सोबत. सेट वन साइड आहे. खाय पियाचे काय हाल नाही पोरांचे. वन साइड मध्ये पोरं सकाळी 7 वाजता उठून आली आहे. तर वडापाव वन साइड मध्ये चिराग जाधव इथे चालूच झाले. वन साइड आता ब्लॉगिंग चालू केली होती म्हणून आपल्या अजिंक्य जाधव आपले FMGचे करते धरते त्यांनी आपल्यासाठी स्टिक घेतली होती. आता पुढचे शूट ह्याच्याने होतील. ट्राय करतो ह्याच्याने जमतंय काय. तर अजिंक्य जाधव यांच्यासाठी खरंच मनापासून आभार. म्हणजे असं आहे की आपले शेट आहेत ते आपल्याला एकदम छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण हेल्प करतात. असं म्हणजे जेवढं त्याच्याने होईल तेवढं तो आपल्या सगळ्या पोरांसाठी करायला बघतो. तर खरंच थँक्यू अजित. माय फ्रेंड बारकेश, काहीतरी 2 शब्द माझ्या ब्लॉग मध्ये बोला आता. प्लीज डू लाईक सबस्क्राइब काहीतरी करा. हा यूट्यूब चैनल है, ब्लॉगर है. 1 मिलियन होने आए अभी. और पैसा फंसा के रखा है सामने, 1 रुपया नहीं दिया. सबस्क्राइब वन साइड. तेव्हा जेव्हा बांधशील ना तेव्हा सेमच स्नेअर वाजला पाहिजे. तू पण वेगाने मारणार, मी पण वेगाने मारणार. चौघं एकच सेकंड स्टॅक टू एक नंबर वाजेल. तर या टाईमला भोंग्यावरती बंदी केली होती. तर आता आपण भोंग्यांचं कनेक्शन वगैरे केलं होतं. तर आपल्या इकडचे साहेब आले होते तर त्यांनी आपले भोंगे काढून घेतले होते. तर आता ते 2 शब्द आपल्या ब्लॉगमध्ये बोलतील. नमस्कार साहेब. नमस्कार. सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांनी त्यांच्याकडे झालेल्या याप्रमाणे कुठल्याही म्हणजे सार्वजनिक स्थळासाठी असेल, धार्मिक स्थळासाठी असेल, यासाठी जे भोंगे किंवा करणे किंवा लाऊडस्पीकर जे आहेत त्यांना हे केलेलं आहे, बंदी केलेली आहे. तसा तो ध्वनी प्रदूषणचा कायदा पण तसा आहे. त्यामध्ये पण हे सगळे नियम अटी आहेत. त्या नियम अटीला अनुसरून CP साहेबांचे निर्देश आहेत. त्या प्रकारचे भोंगे करणे लाऊडस्पीकर असं लावण्यात येऊ नये जे नियमामध्ये बसत नाही. तर त्याप्रमाणे मग आपण सगळ्यांना विनंती आहे की जे नियमात बसतील असे स्टिकर आपण फक्त वापरावे. आणि CP साहेबांना ते अधिकार आहेत ध्वनी प्रदूषण कायद्याखाली नियम आणि अटी करण्याच्या. तर त्या नियम आणि अटीनुसार सर्वांनी स्पीकरचा वापर करण्यात यावा ही सगळ्यांना विनंती आहे.
थँक्यू तर अशा प्रकारे आता इथे सीन झालं. तर आपल्याला सरांनी सांगितलं कोर्टाच्या आदेश असे असे होते, तर ते आपल्याला त्यांचं ऐकणं भागच आहे. तर आपण गेलो काय म्हणून आज आपली सर्व गर्दी आपली सर्व हँडल होतं. तर साहेबांनी आपले 2 शब्द चांगले बोलले ब्लॉगमध्ये. तर सर्वांनी आदेश पाळावे आणि आपला गणपती उत्सव एकदम जल्लोषात साजरा करावा. चला मग भेटू पुढे.
तर मित्रांनो आपला शो संपलेला आहे. तर आता इथून सर्व पोरं घरी जाणार. तर ब्लॉग एंड करतो. तर असा होता आजचा आपला दिवस आणि असा होता आजचा आपला ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो.